फायनली पोहोचलो यार आपण. होय. अरे मला आईला फोन केला पाहिजे. थांब मी तुला सांगते, 1 मिनिट. हॅलो हॅलो. हाय. हा अगं जस्ट पोहोचले मी. हो हा ती आहे की माझ्यासोबतच आहे. हो बरं थांब मी थोडं घाईत आहे. मी रूमवर जाऊन तुला कॉल करते. हा हा बाय. हो ग बाय. लगा 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 हिरो आणि हिरोईन सारखी एंट्री केला काय आमच्या कोल्हापुरात, होय की नाही? बसा गाडीवर. अरे हो हो हो. श्वेता हा माझा जिगरी मित्र पप्प्या. आणि श्वेता वहिनी नमस्कार. मी यश राजे. प्रेमान लोक मला पप्प्या म्हणते. जो आता तुम्ही आमच्या कोल्हापुरात आलायसा म्हणल्यावर तुमच्या मिशनची वगैरे माझी जायची. बसा लवकर जाऊया. 1 मिनिट आपण ट्रिपशी जाणार आहोत. मग काय एवढं काय, हा माझी बॅग पुढे घेईल. चल चल. आणि मी घेतो जरा हँडबिल. वळवता येणार नाही. जात आहे का? चला वहिनी घट्ट करून बसा माझ्या मित्राला. पप्प्या कोल्हापूरची मजाच वेगळी आहे. कॉलेजचे दिवस आठवले. मग काय भावा, आपलं कोल्हापूर हाच जगात भारी. करण आला बघा तुमचं घर. घर मला सगळं सांगितलंच नाही. होय होय बहुतेक. वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी आहे का नाही? मी आहे का नाही? हॅलो बघू काय म्हणते ते. काका नमस्कार. मी यश राजे. ते नाही का परवाशी तुम्हाला फोन केलता बघा रूम साठी? हा हा ती दोघं आलेत माझे मित्र. हो का? हो बोलव की त्यांना. या की. तुम्ही दोघं मॅरिड आहात ना? नाही. तू मला सांगितलं नव्हतं असं फोनवर. सॉरी, मी तुम्हाला घर देऊ शकत नाही. हो काका असं करू नका. ते ह्याच्यात राहणार आहे. तो कशात रे? लिव्हिंग. हा तसंच राहणार आहे. सॉरी, इथं फक्त लग्न झालेले नवरा बायकोच राहू शकतात. अहो काका हे नवरा बायको जायती. काय? आणि मेरे नवरा बायको. अरे पण मी याला आधीच सांगितलं होतं त्यांना सरळ सगळं सांगून टाक म्हणून. सगळा घोळ केला यानं. यार करण मला तर आता जाम टेन्शन आलं. वहिनी टेन्शन घ्यायचं नाही. अहो शेवटी माझ्या इज्जतीचा सवाल आहे. तुम्ही निवांत राहा. मी बघतो काय यंत्रणा लागते काय. एक ब्रोकर आहे माझ्या ओळखीचा. त्यानं काही मला पत्ते पाठवलाय. तो नसला तर दुसरा बघू. चालते का? वहिनी तासच असतंय. बसा गाडीवर. काय तुम्ही पण कशाला उगाच टेन्शन घ्यायचं. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे का नाही? काय वहिनी तुम्ही पण. जोडपा आहे वे? लगीन झालंय ना? काका लग्न झाले. लग्नाचा काय पुरावा आहे? काय रे, हा फोटो, हे मंगळसूत्र नक्की खरं आहे ना? हे बघा काका, मी तुम्हाला खरंच सांगते, हा फोटो, हे मंगळसूत्र, हे सगळं खोटं आहे. आमचं काही लग्न बिग्न झालेलं नाहीये. ऍक्च्युली आम्हाला दोघांना लिव्हिंग मध्ये राहायचंय, म्हणूनच आम्ही इकडे आलो. याचा जॉब इकडे लागलाय म्हणून. पण
मला माहिती आहे इकडच्या लोकांना हे नाही पटणार, त्यांना काहीतरी वेगळं वाटेल, पण काहीही झालं तरी आम्हाला दोघांना एकत्र राहायचं आणि आयुष्यभरासाठी एकत्र राहायचंय. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर आम्हाला इथे राहायला घर दिलात ना, तर आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. होय काका, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तुम्ही आम्हाला कपल म्हणून बघूच नका. आम्हाला नवरा बायको म्हणून इथं राहायला जागा द्या. ठीक आहे, पण हे बघा, मी एक वकील आहे आणि एक अट आहे. तुम्हाला तुमचं लिव्ह इन सर्टिफिकेट द्यावं लागेल. आणलंय ना? हां. अरे वा. ठीक आहे, तुम्ही घर बघून घ्या. बघू. चालतंय. चला. काय, कसं वाटलं घर? भारी आहे. ते हे राहू शकता. आता तुम्ही फ्रेश व्हा, आराम करा, आणि काय लागलं तर कळवा, मी आहेच वर. आणि बाकीची प्रोसिजर नंतर करून घेऊ. थँक्यू थँक्यू काका. काका. मी पण थँक्यू. मी म्हणलेलं का नाही, रिलॅक्स राहायचं. काय वहिनी, मी असलं टेन्शनच घ्यायचं नाही. काम करतो, मी जातो घरी, लय काम आहे ती, आणि नंतर येतो. काय लागलं तर फोन कर. ठीक आहे. येऊ का? ठीक आहे. ही माझ्या हातातच राहिलं. एक काम कर, इधर आणि फ्रेम करून लावा आपल्या घरात. तुला काय वाटलं, तू एकटाच एडिटर आहेस? अरे काय एडिटर, मी किशोर घेऊन फिरतो. येऊ का? वहिनी येतो, सगळं व्यवस्थित. अजून झोपलेत? गुड मॉर्निंग. ओ मॅडम, उठा की आता. उठा. अरे यार, मला अजून थोडा वेळ झोपायचं होतं. ठीक आहे, मग मी गरमागरम मसाला मॅगी बनवली होती आणि त्याच्यासोबत स्पेशल असा चहा मलाच प्यावा लागेल. मॅगी. वाह. वाह, मस्त झाली आहे मॅगी. तुला सांगू का, मी ना माझं ड्रीम आयुष्य जगते इथे आल्यापासून, असं मला सारखं फील होतंय. त्याच्यासाठी कारणही आहे. म्हणजे बघ ना, 8 वाजेपर्यंत एखादी मुलगी झोपते आणि तिचा लाईफ पार्टनर तिची फेवरेट गरमागरम मॅगी आणि चहा तिच्यासाठी घेऊन येतोय. याच्यापेक्षा सुख अजून काय असणार आहे. तुला आठवतंय, आधी आपल्याला आठवड्यातून एकदा टाइम कसं तरी भेटायचा, आणि आता सकाळी तुला झोपेतनं उठवणं आणि तुझ्यासोबतचा हा टाइम माझा बेस्ट पार्ट बनलाय. तुझ्या हातची ही गरम गरम मॅगी आणि हा चहा आणि तुझ्या सोबतचा हा पूर्ण वेळ माझ्यासाठी सुद्धा बेस्ट टाइम बनलाय. ए,
आज माझी बाईक येणार आहे, मला ती घ्यायला जावं लागेल. अरे हो, मी विसरलेच होते. अमेझिंग. मग आज काय प्लॅन करूयात? कोल्हापूर एक्सप्लोर करायचं. बेस्ट. चालेल, मग तू पटकन आवर. ओके. श्वेता, आवरलं काय? चल ना यार, मुश्किल होतं. यार करण, खूप भारी आहे हे सगळं. तुला माहिती मी तुला इथं का घेऊन आलो ते? का? आपली पूर्वीची परंपरा, संस्कृती इथे पुन्हा नव्याने बघायला मिळते आणि मला तुला हेच दाखवायचं. हो ना. यु नो व्हॉट, इथली प्रत्येक गोष्ट इतकी युनिक, सुंदर आणि रेअर आहे ना की हे सगळं आपण फक्त निसर्ग रिसॉर्ट मध्येच अनुभवू शकतो. करण, हे रिसॉर्ट ना फक्त रिसॉर्ट नाहीये यार, एक इमोशन आहे. थँक यू. आज ना खरंच खूप मजा आली. तुला सांगू का, ते गजबजलेलं आणि सगळं गर्दीचं ठिकाण, ते शहर, त्याच्यापेक्षा ना हे कोल्हापूर एकदम रिलॅक्स आणि बेस्ट आहे. होय, तुला माहिती आहे, मी माझं कॉलेज संपून जेव्हा मुंबईत गेलो ना एडिटिंगसाठी, तेव्हा मला तिथं कुदबरल्यासारखं व्हायचं. पण पुन्हा मी इथं आलो ना, बघ ना म्हणजे, आणि फायनली माझं उद्यापासून काम सुरू होतं आहे. पण इथं जरी असलो ना तरी मी तुला मिस करेन. खरं सांगू, जेव्हा मी पण वर्क फ्रॉम होम घेतलं ना, तेव्हा मला सारखं असं वाटत होतं की मी आता सगळ्यांपासून लांब जातीये, दूर जातीये. पण खरं सांगू, माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, मी कुठेही असेल, काहीही करत असेल ना, तरी मी तुझ्या सोबत राहतेय हे मला खूप भारी वाटतंय. करण, मला ना खूप मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करायचंय. होय, मला पण खूप बेस्ट फिल्म एडिट करायचे. आपण दोघं खूप 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 जास्त काम करू, खूप जास्त पैसा कमवू आणि पूर्ण जगभर ट्रॅव्हल करू. होय, करूया. पण मला असं वाटतं आता लेट झालंय आणि त्यानंतर छान लग्नही करायचंय. हो, म्हणजे काय. लव्ह यू. आय लव्ह यू टू. चल, उशीर होता. हा, उद्यापासून परत तोच स्टफ चालू होतोय.